सगळं नीट घेतलंस का? हो. आणि केस नीट विचार. आकडा बिकडा पाडला तर सांगेन बघ तुला. अगं नाही पडत आकडा. आणि तिथं काय फक्त आपल्या गावातली पोरं आहेत वय. 10 गावातनं 10 तराची पोरं येणार. म्हणूनच म्हणलं पोरांची आता जास्त बोलायचं नाही आणि कुणाची जास्त जवळ बी जायचं नाही. अगं आपल्या गावातली पण पोरं आहेत की. कशाला कुणाच्या जवळ जाते मी? त्यांच्याबरोबर जायचं आणि यायचं. त्यांच्याबरोबर पण कामापुरतंच बोलायचं. का? मी म्हणलं म्हणून. नाही तर तुम्ही पोरी पोरी जा आणि ती पोरं पोरं जातील. इथल्या शाळेत आम्ही एकत्र जायचो की ग. आता नाही म्हटलं ना. मजा येणार आहे. चल की आपण जाऊया पुढं. अगं इतकी वर्ष आपण सगळे एकत्र गेलो आणि नव्या शाळेत असं एकट्यानं कसं जायचं? तुझं बाय काहीतरीच असतं. ही शाळा गावात होती आणि ती लांब आहे आणि आता आपण मोठं झालोय की. म्हणूनच म्हणलं एकत्र जाऊ. आईला आज सगळी चापून चुपून निघालाय आणि या पल्लीनं आंघोळ केलेली दिसत्या. ए मूर्ख आहेस का रे? काय बी कसं बोलतोयस? मी रोज आंघोळ करते आणि हिथं बोलायचं तसं तिथल्या शाळेत बोललास तर बघच. काय बघू? तुझं 1 किलो पाऊंडच्या पावडरनं थापलेलं तोंड वय. असू दे मी 1 किलो थापली असली तर तू 10 किलो थापलास तरी काळात दिसशील डॅम रागत. मी नसतं ऐकून घेतलं का? बरोबर आहे. तुझ्या कानात कुत्र म्हटलंय ना. आई झाल्या माझ्यावर का येतोस? मग बस की गप. कशाला आगीत त्याला वत्तेस? म्हणजे पल्ले आग आहे का? असू दे मी असले तर राग. माझ्या नादी लागणाऱ्याची राखच करीन मध्येची सोडून. कसाय त्याच्या आधीच राग झाले. चला. अभ्या डबा घेतलास ना? हो. अनुभव नसले घेतलेस तर माझ्याकडे हा एक मागून घे. कधी वाटतात? नाही नको. दादाची आहे की. होय राब्या. वाडीवाले कोण असतील रे? काय माहित असेल कोणतरी. इतकं वर्ग आहेत. किती वर असतात सगळे मिळून? मला तर वाटतंय नाही म्हणलं तरी सगळे मिळून 300-350 असतात. काय विट्या पाहणं नकोस. माझं कुठं उठतंय तुला? माझं मग याचा मोजून. बर आता मस्करी बास करा आणि आपला 8वीचा वर्ग कुठं आहे ते शोधा. मला वाटतं 9वीचा वर्ग शोधू म्हणजे 8वीचा लगेच सापडेल. अगं पल्लू त्यापेक्षा 8वीचा वर्ग शोधणं सोपं नाही का? जरा डोक्याला बी पावडर लावून येत जा म्हणा. बर चला तुम्ही पुरी तिकडनं जावा आणि आपण इकडनं जाऊ. चला. हो पण 8वीचे 4 वर्ग आहेत माहित आहे ना? अ ब क आणि ड. अय्या एवढं? हो इथं प्रत्येक इयत्तेला तुकडा असतात. आपल्यासारखे अजून बी पोरं इथं बाहेर गावावरून येतात त्यामुळे इथली पटसंख्या बी जास्त आहे. आणि आपल्या गावचा सगळा पट 8वी ड मध्ये असतो. 10वीच्या पोराने तिथंच बसायला सांगितलं आपल्याला आणि बाहेर गावची सगळी पोरं तिथंच असतात. होय. मग आपण पण नाही की बरं गावचं धावत्याच वर्गात. आणि तुम्हाला माहित आहे का 8वी अ मधली पोरं हुशार असतात आणि ड मधली मागंडे तुझ्यासारखी नापास होता पास झालेली. बरं असू दे. चला. चला शोधू. चला. हे आहे घाल्या. जिथं गावल तिथं उचलायची घाण सवय आहे तुला. पण ध्यानात ठेव शाळा काय तुझ्या बापाची नाही. बापाची काय गरज आहे? बर नाही जात बापावरनं पण चांगल्या पानानं सांगतोय. माझा मला बेंच दे नाहीतर मला तरी बेंचवर घे. नाहीतर तुला तर माहित आहे माझं तोंड किती वांगाळ आहे ती. तू शिवाय दिसला मी का बशीन वे? बरं दे बरं दे की तू. तू रे की आधी मग म्हणजे तू का नाही बघ. अरे घे बेस बेल आहे ती सांग. तुला वे अरे गावातल्या कुत्र्याशी दगड हाण तुम्ही भेट नाही भिवून पडत नाही सकाळ सकाळी चिट्टी धरून. अरे ते करायची काय गरज होती? तू तरी तुला घालून वाटत गेलास का? बघ्या द्या ह्याचं नावरच नाव तुकाराम आहे आणि किस्त शिवाय येते. तुझ्या सगळ्यांना ठेवलेलं चांगलं मधुकर असू की सध्यानं का खायला घातलं तुला नाव घ्यायला. तू तरी का खायला तुझा अंगावर हव्याला सोनच मुस्कडेल. सोडायला नव्हतो गावात नाही म्हणून गप
ए जा, तू आजपर्यंत नाही आमच्या गावाला चल. तू म्हणला मी गावाला नसलं काय तू गावचा सरपंच मागून गेलास सोडायला जाऊ तू. अरे हो, हाय मी गावचा सरपंच. हे सोड रे, ह्याला जाऊ. ए भाड्यानो, काय मस्ती आहे होय? हे कुठलं गाव तुमचं? अरे गाव नाव सांगा की. वेकंडवाडी. तू र हां, तरी मला वाटलेलंच लेका एका गावच्या असून बांधणं करता या असलं उद्योग सोडून दुसऱ्या कशा तरी गावाचं नाव करा की व्हायचं. हां, एकी ठेवायच लेका पहिल्या दिवशी तुमची इथे होय. आता काय निंत्या रे बायलानो. अहो यानं मला बेंचवर बसायला नाही घेतलं. आधी मी धरलं होता सर बेंच. हात पुढं करा, दोघांनी हात पुढं करा, हात पुढं कर. आणि इथलं पुढे त्यांना ठेवायचं. आज नुसत्या छड्या दिल्या ती, परत असा दंगा केला का नाही तर बेंचावर पालतावर तुडवीन, कळलं का? बसा खाली. ए बायला बस की जाग्या तुझ्या. पुढं बघ. भावा माग बस की. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. प्रार्थना शुरू करेंगे, प्रार्थना शुरू करो. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. केवढा दिनविशेष सांग. आज सोमवार दिनांक 10 जून, मराठी महिना ज्येष्ठ शुक्ल 8, जागतिक दृष्टिदान दिन. आजच्या दिवशी इतिहासात मार्टिन ल्यूथर किंग याच्या खुनाचे आरोपी जेम्स रेला याला अटक. मुस्लिम धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर यांची पुण्यतिथी. मराठी रंगभूमी कलावंत राम नगरकर यांची पुण्यतिथी. याचबरोबर आजचे दिनविशेष समाप्त. तुम्ही का बसले शाळेत आहे रे? आम्ही 5वी पासून या शाळेत आहे म्हणून तर तुकडीत आहे. तुम्ही बाहेर गावची सगळी आहात म्हणून तुम्ही दर तुकडीत आहे. काना नको रे याचं. नको, शांत राहा. कोण कोण कसा याचा अंदाज घेऊ आणि मग बघूयाच मी. सगळ्यांनी एका रांगेत आपापल्या वर्गात जायचंय. रांग मोडू नका रे. चल.